क्वेश्चन काय आहे? टू पाईप्स कॅन फिल अ सिस्टम इन 14 hours and 16 hours रिस्पेक्टिव्हली. हे दोन पाईप आहेत, ते 14 तास आणि 16 तासामध्ये ते सिस्टम भरतात. The pipes are opened simultaneously and it is found that due to leakage in the bottom, it took 32 minutes more to fill the system. दोन्ही पाईप सायमल्टेनियसली ओपन केले आहेत, परंतु आता काय होते, त्यांना काय जाणवलं की बॉटमला लिकेज आहे, त्याच्यामुळे ते 32 मिनिट जास्त घेतले जातात. वेन द सिस्टम इज फुल, इन व्हॉट टाइम विल द लिकेज एम्प्टी. ज्यावेळेस सिस्टम फुल असेल त्यावेळेस ते किती वेळामध्ये एम्प्टी करेल हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. या थोडक्यात जर बघितलं आपण तर कसं दिलेलं आहे. हा एक सिस्टम आहे, त्याच्यामध्ये दोन पाईप टाकलेले आहेत, ए आणि ए किती 14 तासात करतोय, बी किती 16 तासामध्ये भरतोय. ए 14 तासात करतोय, बी 16 तासामध्ये भरतोय, आणि हे दोघं मिळून एक टाकी भरतात. परंतु त्यांना असं जाणवलं की इथे बॉटमला एक लिकेज आहे. बॉटमला काय लिकेज आहे, लिकेजला आपण सी म्हणू. त्या लिकेजमुळे काय होतंय की त्यांना जो नेहमीचा टाइम लागतो भरण्यासाठी, त्या टाइमपेक्षा त्यांना किती 32 मिनिट जास्त लागतात. मग आपल्याला पहिल्यांदा सॉल्व्ह करताना काय करावं लागेल की ए आणि बी ह्या दोन्ही पाईपने मिळून टोटल टाइम किती लागत होता भरण्यासाठी, बरोबर. तो टाइम काढायचा टोटल. तो टाइम काढल्यानंतर ना त्याच्यामध्ये 32 मिनिट ऍड करायचं. मग तो तिघांचा टाइम झाला, त्या तिघांच्या टाइम वरून आपण काय करणार, त्याची इफिशियन्सी काढणार. त्याची काय करणार, इफिशियन्सी काढणार. तर आता बघा, टाइम रिक्वायर्ड फॉर ए अँड बी सायमल्टेनियसली, टाइम रिक्वायर्ड टू फिल अ सिस्टम. सिस्टम दिले का पाईप दिले, हा सिस्टम. सिस्टम by A and B without leakage. Without leakage. Leakage. ओके. विदाउट लिकेज किती आहे, मग तो कसा करणार आपण, सरळ सिंपल. 14 गुणिले 16 डिवायडेड बाय 14 प्लस 16. हे किती होईल, 14 गुणिले 16 डिवायडेड बाय 30. बरोबर. म्हणजे किती होते आता हे, 14 गुणिले 16 भागिले 3 गुणिले 10. मग 3×5 = 15. अच्छे आले 1. 14 गुणिले 16 भागिले 3×5 = 15. अच्छे आले 1. झाले 10. 3×3 = 9. परत 5.33. 5.33. 14 गुणिले 5.33 बरोबर. 5.33 गुणिले 14 किंवा 16 गुणिले 14 डायरेक्ट करून त्याला भागले 3 म्हणजे ते सोपं जाईल. 16 गुणिले 14. 16 गुणिले 14. 64 84. सॉरी 64 84. 84 लिहिले किती, 4. अच्छा आले 8. 14 × 1 = 8. 22. 224.
तर 224 ते सोपं जाईल. 224 भागिले 3. 224 भागिले 3 गुणिले 10. 7 त्रिक 21. बरोबर. 7 त्रिक 21. 40. 2. 1 आला. 1 आणि 14 झाले. 3 चौक 12. 7 त्रिक 21. 7 त्रिक 21. झाले 1 12. 3 चौक 12. झाले 2 पॉईंट. 3 चौक 18. 7.466. 7.466. थोडा टाइम आला. परंतु जर आपण 7.466 म्हणजे जर याचे 0.466 जर काढलं, फोर सिक्स सिक्स इंटू 60. 4.6. 27. डायरेक्ट हे करू. 30 न घालू. पॉईंट न घालवणार. डायरेक्ट 30 न घालू म्हणजे ते आपल्याला सेकंदात डायरेक्ट मिळेल. 30 न भागाल. 324 भागिले 30. मग 30 गुणिले 7. 30 गुणिले 7 बरोबर किती आलं? 210. बरोबर. 7 शिल्लक किती राहिले? 12/30 म्हणजे 7. 7 6/15. 7 6/15. परत त्याचा अजून किती होईल? 7 3/5. आता हे 7 3/5 मध्ये आलेलं आहे. मग हे आपण 3/5 आहे त्याचं काय करू? तासामध्ये कन्वर्जन करू, मिनिटामध्ये कन्वर्जन करू. मग आपण त्याला कसं करणार? 5 गुणिले 7. 12×5 = 12×36. जर 5 साठी 60 तर 3 साठी
किती x इज इक्वल टू 60 गुणिले 3 भागिले 5 5 किती करायचे 30 32 68 काय 14 गुणिले 16 बेस मल्टिप्लिकेशन बरोबर आहे का 1 मिनिट 28 यायला पाहिजे 16 बरोबर आहे 16 सिम्प्लिफिकेशन करत करत जाऊ कारण की इथे 7 तास 28 मिनिट आलं पाहिजे तर 224/30 आहे त्याला जर 2 ने भाग घालवला तर किती होईल 112/15 112/15 आता 112/15 किती होईल 112/15 112/15 बघा 15 5 14 वर्ष राहिले किती 15 5 14 वर्ष राहिले 7/15 राहिले किती 7/15 7/15 15 7/15 तर 15 साठी 60 असतील तर 7 साठी किती हे मिनिटामध्ये कन्वर्जन केलं आपण एक्स बरोबर 60 भागिले 15 गुणिले 7 15 चौक 7 7 चौक 28 म्हणजे टाइम दोघांना लागणार की त्याला 7 hours 28 मिनिट 7 तास 28 मिनिट बरोबर आहे घ्या लिहून 14/30 बरोबर मग अशी कॅल्क्युलेशन होतं कारण की 224 भागिले 30 केलं तर किती होतं 7 त्रिक 21 210 गेलं राहिले 14/30 तर 30 साठी जर 60 असेल 14 साठी किती x बरोबर 28 मगाशी देखील बरोबर होतं आपलं x बरोबर 28 कारण की मगाशी कॅल्क्युलेशन मध्ये मिस्टेक होत होती इथे कसं करत होतो आपण शिल्लक 12 राहिलं म्हणून घेत होतो ना इथे शिल्लक आपले 14 राहत होते ओके गेले
भेटलेला आहे, टोटल टाइम किती झालेला आहे तो भेटलेला आहे. मग आपण आता कसं करणार, हा टाइम बघा, नंतर टाइम किती भेटला आपल्याला, हे दोघांचा मिळून 7 hours 28 minutes भेटला, 7 तास 28 मिनिट, 7 तास 28 मिनिट. मग आता विथ लिकेज किती टाइम लागेल ते आपल्याला काढायचं. विथ लिकेज time required is 7 hours 28 minutes plus a additional 32 minutes. 32 म्हणजे हे कसं होईल, ए प्लस बी मायनस सी साठी टाइम लागणारा, म्हणजे किती होईल 8 hours. ए प्लस बी मायनस सी बरोबर 8 तास लागतात. मग आता याच्यावर काय काढायचं आपण, आता प्रत्येकाची एफिशियन्सी काढायची. मग ए किती 14, बी किती 16 आणि ए प्लस बी मायनस सी किती 8. तर याचे किती होईल, याचं बघा एलसीएम किती येते, 14 16 आणि 8. 14 16 आणि 8, 2 7 8 4 2 4 2 2 2 1 2 1 आणि 7 बघा, बेदून 4 4 2 8 8 2 16 16 16 गुणिले 7 16 गुणिले 7 7 42 2 8 7 7 112 आला याचा एलसीएम आला 112 112 112 म्हणजे 14 812 त्याले 112 भागिले 14 त्याले 3 8 11 16चं किती होईल, 7 येईल का, 7 पण 42 2 4 7 आणि 8चं किती येईल तर 14 आहे. बघा मग आता याच्यावरून काय एफिशियन्सी ऑफ लिकेज आपण ती काढायची. एफिशियन्सी ऑफ लिकेज इज इक्वल टू efficiency of leakage is equal to a plus b minus c, a plus b minus c is equal to 14. ए किती आहे आपलं 8, बी किती आहे 7, सी किती आहे काढायचं आहे 14, 8 आणि 7 15 मायनस 14 इज इक्वल टू सी, सी इज इक्वल टू 1, सी इज इक्वल टू 1, सी इज इक्वल टू 1. मग टाइम रिक्वायर्ड time required by C. Time required by C is equal to time required by C is equal to 112 भागिले 1 is equal to 112 hour.
112 आवर, 112 आवर लागते. If two pipes function simultaneously, the reservoir will be filled in 12 hours. Second pipe fill the reservoir 10 hours faster than the first. Second pipe fill the reservoir 10 hours faster than the first. How many hours does it take the second pipe to fill the reservoir? तर सेकंड पाईपला रिझर्वायर भरण्यासाठी किती वेळ लागेल हे काढायचे. इफ टू पाईप्स फंक्शन सायमल्टेनियसली, म्हणजे आता हा रिझर्वायर आहे, त्याच्यामध्ये आपण हे दोन पाईप आहेत ए आणि बी, हे दोन्ही किती वेळात मिळतात? 12 तासामध्ये, 12 आवर्समध्ये. पण ते काय म्हणतात की सेकंड पाईप फिल द रिझर्वायर 10 आवर्स फास्टर दॅन द फर्स्ट, म्हणजे पहिल्यापेक्षा पहिला एकच असेल तर दुसरा किती असेल फास्टर दॅन म्हणल्यावरती त्याला 10 तास कमी लागतील. जलद भरतोय ना ते, म्हणजे याचं किती होईल? x-10 होईल दुसऱ्या. हा पहिला आणि हा दुसरा. मग आता आपल्याला काय करायचंय की हाऊ मेनी आवर्स डज इट टेक द सेकंड पाईप टू फिल द रिझर्वायर. तर सेकंड पाईपला रिझर्वायर भरण्यासाठी किती वेळ लागेल? मग आपण काय करू बघा, सिंपल नेहमीप्रमाणे एक्स आणि x-10, यांचं एलसीएम काय घेऊ? एक्स इंटू x-10. इथे काय होईल? x-10 आणि इथं एक्स होईल, बरोबर. तर आता काय करायचं आपल्याला? एक्स इंटू x-10 डिवायडेड बाय एक्स प्लस x-10. मग हे काय झालं आपलं? x² - 10x डिवायडेड बाय 2x - 10 इज इक्वल टू 12 आवर्स. कारण की याचं उत्तर हे 12 तास येतं ना,
आपण किती वेळ लागतो ते काढतो ना शेवटी फायनल, तर याचं उत्तर किती येईल? 12 तास येईल. मग आता पुढे काय करणार आपण? हे सॉल्व करायचं फक्त. x² - 10x इज इक्वल टू 12 × 2x - 10. x² - 10x इज इक्वल टू 12 × 2 = 24x - 120. मग पुढे कसं होईल? x² - 34x + 120 इज इक्वल टू 0. बरोबर. एक याचं फॅक्टर किती पडतील? -30 - 4 3 × 12 120. मग x इज इक्वल टू 30 घ्यावा लागेल, कारण की x इज इक्वल टू 4 जर घेतलं तर ही दुसरी व्हॅल्यू कशामध्ये? मायनसमध्ये जाते. x इज इक्वल टू 30 झालं तर याचे किती होईल? हे 20 आवर्स राहील. किती तास लागतील? तर आपला आन्सर येईल 20 आवर्स येईल. म्हणजे किती तास? 20 तासामध्ये सेकंड पाईप फिल करेल. म्हणजे तुम्हाला एक्झाम्पल कसे जरी दिलेलं असेल, तुम्ही प्रोसिजरने गेला तुम्हाला उत्तर मिळून जाईल. A tank is fitted with two inlet pipes A and B and the outlet pipe C. म्हणजे A and B हे दोन इनलेट पाईप आहेत आणि C हा काय? आउटलेट पाईप आहे. A is twice as efficient as B, which in turn is twice as efficient as C. A हा B च्या 2 times efficient आहे आणि जो की C च्या 2 पट efficient आहे. The empty tanks get filled in 16 hours when all the 3 pipes are opened. म्हणजे जर एखादा रिकामा तो जर टँक रिकामा असेल आणि हे तिन्ही पाईप जर संख्या चालू केले, म्हणजे ए आणि बी इनलेट असेल आणि सी काय असेल? आउटलेट असेल. हे तिन्ही ज्यावेळेस एकत्र चालू केले त्यावेळेस त्याला भरण्यासाठी किती वेळ लागतो? 16 तास.
How many hours will be taken to fill the empty tank if B is plugged and other two pipes are open? म्हणजे जर बी बंद केलेला आहे आणि दुसरे दोन पाईप्स ओपन आहेत आणि अदर टू पाईप्स आर ओपन, बी इज प्लग आणि अदर टू पाईप्स आर ओपन, म्हणजे ए आणि सी हे दोन पाईप ओपन आहेत. तर त्यावेळेस किती वेळ लागेल? आता या कंडिशनमध्ये ए काय करेल? फिल करेल आणि सी काय करेल? एम्प्टी करेल. म्हणजे थोडक्यात आपली फिगर कशी असेल? ए, बी आणि सी, बरोबर. A tank is fitted with two inlet pipes A and B and outlet pipe C. आता त्यांनी एफिशियन्सी दिले. ए काय आहे? बीच्या 2 टाइम एफिशियंट आहे आणि बी हा सीच्या 3 टाइम एफिशियंट आहे. मग एफिशियन्सी ऑफ सी इज इक्वल टू 1 घेऊ. एफिशियन्सी एफिशियन्सी ऑफ सी इज इक्वल टू 1. बी ची किती? 2. ए ची किती होईल मग? 4 होईल. कारण की ते एकमेकाच्या 2 पट आहे. मग टोटल कॅपॅसिटी ऑफ टँक काढता येईल आपल्याला. एफिशियन्सी माहिती आहे, टाइम माहिती आहे. टोटल कॅपॅसिटी ऑफ टँक किती येणार आहे? टोटल कॅपॅसिटी ऑफ टँक इज इक्वल टू 16 इंटू ए प्लस बी करावं लागेल ना. ए प्लस बी मायनस सी, कारण सी काय करतोय? रिकामा करतोय. 16 इंटू एचं किती आहे? 4, बीचं किती आहे? 2 मायनस 1, बरोबर. 16 इंटू 4 आणि 2 5 वजा 1 4, 64, म्हणजे लिटर म्हणा किंवा काही कशामध्ये देखील तुम्ही मेन्शन केले चालेल. म्हणजे ही टँकची कॅपॅसिटी आली 64 आली. एवढे लिहून घ्या. मग आपण 64 लिटर, 64 लिटर. ओके. म्हणजे आता आपल्याला टँकची कॅपॅसिटी मिळाली. आपल्याला ऑलरेडी एफिशियन्सी ए ची माहिती आहे, बी ची माहिती आहे, सी ची माहिती आहे. परंतु ह्या कंडिशनमध्ये आपल्याला काय आहे? आता बी कोणता क्लॉक? हा, बी इज प्लग, म्हणजे हा जो बी आहे ना तो प्लग केलेला आहे आणि फक्त ए आणि सी दोन ओपन आहेत. तर मग आता कसं करणार? टाइम रिक्वायर्ड टू फिल द टँक बाय ए एंड सी. टाइम रिक्वायर्ड टू फिल द टँक बाय ए एंड सी. टाइम रिक्वायर्ड time required to fill the tank by A and C. Time required to fill a tank by A and C.
तर हे कसं काढणार बघा, आपल्याला टोटल कॅपॅसिटी किती आहे 64. एची एफिशियन्सी किती आहे 4, सीची किती आहे 1, -1 करावं लागेल. कारण की ए हा टँक फिल करतोय आणि सी काय करतोय, टँक एम्प्टी करतोय. म्हणजे आपल्याला 64/4 - 1 येईल. म्हणजे 64/3, 3 2 6, 3 1 3, 1/3 आवर. हे आपलं आन्सर झालं. 21 1/3 आवर. एक क्वेश्चन लिहू आपण. A cistern has three pipes, A, B, and C. क्वेश्चन में लिखो. A cistern has three pipes, three pipes, A, B, and C. A and B can fill it in 3 hours and 4 hours respectively. A and B, A and B can fill it in 3 hours and 4 hours respectively. Respective. Respective. Hmm? While C can empty the completely filled cistern in 1 hour. While C can empty, C can empty it in
1 hour. If the pipes are opened in order at if the pipes are open, if the pipes are open in order, if pipes are opened in order 3, 4 and 5 p.m. respectively. 3, 4 and 5 p.m. respectively. 5 p.m. respectively. At what time will the cistern be empty? At what time will the cistern be empty? At what time? At what time the cistern will be empty? तर आपल्याला किती वेळामध्ये सिस्टम एम्प्टी होईल हे काढायचे. म्हणजे एक सिस्टम आहे, त्याच्यामध्ये ए बी आणि सी. ए किती 3 तासात, बी किती 4 तासात, सी किती 1 तासात एम्प्टी करतोय. तर आपण पहिल्यांदा काय काढून घेऊ, टँकची कॅपॅसिटी काढून घेऊ आणि सगळ्यांची इफिशियन्सी काढून घेऊ. म्हणजे ए बी आणि सी. ए ची 3, बी ची 4, सी ची 1. 3 चौक 12, 4 3 12. बरोबर. मग आता पहिल्यांदा 3 वाजता कोण असेल चालू? ए असेल. 3 ते 4 या काळामध्ये फक्त ए असेल, म्हणजे ए चे 3 म्हणजे 3 लिटर पाणी जाईल. 4 ते 5 या काळामध्ये ए प्लस बी असेल. ए प्लस बी किती असतं? 4 आणि 3 7. टोटल किती? 10 लिटर. तर हे 10 लिटर पाणी आहे. आता काय झालं? सी चालू केला. बरोबर. आता हे सी चालू केला तर आपण काय करू, आधी ए प्लस बी मायनस सी काढून घेऊ. ए प्लस बी मायनस सी किती येते याचं? 12 मायनस 7 5. बरोबर. म्हणजे सी इज इक्वल टू ए प्लस बी मायनस सी 5. मग हे 10 भागिले 5 केलं